रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे रविवार म्हणजेच कामाचा दिवस. तर आज आपल्याला करायची होती हळदीला ड्रिंचिंग. जे हवामान बदल झाला आहे त्याच्यामुळे हळद पिवळी पडते, त्यासाठी आपल्याला लागणार आहे मायक्रोन्यूट्रंट. आणि त्यासाठीच आपण गेलो आहे कृषी केंद्रावर. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी आपल्याला वरदान नावाचे मायक्रोन्यूट्रंट दिले. त्यामध्ये 42-47 आणि टी असलेले घटक त्यांनी आपल्याला सांगितले आणि ते आपण व्यवस्थित बघून त्यावरचे त्याचे कंटेंट बघून आपण ते खरेदी करून गेलो शेतात. आता जर ड्रिंचिंग करायची म्हटले तर आपल्याला करावं लागेल मोटर चालू. त्यासाठी आपण आपल्या जवळच असलेल्या विहिरीवर गेलो आणि स्टार्टर चालू केले. हे जो ऑटो स्विच हा शेतकऱ्यांसाठी खरंच एक वरदान ठरलेलं आहे. सॅल्यूट त्या माणसाला ज्याने ऑटो स्विच बनवला. त्यानंतर लगेच आपली मोटर चालू झाली आणि चालू होत असताना हे असं दिसलं, हे म्हणजे शेतकऱ्यांचं सोनं, याच्यावाचून शेती होत नाही. त्यानंतर लगेच आपण आलो हळदीमध्ये पाणी व्यवस्थित प्रेशर आहे की नाही ते चेक केलं आणि जमिनीची आर्द्रता कमी होती, त्यामुळे आपण म्हटलं की लगेच आपण थोडंसं पेट्रोल टाकून घेतल्यानंतर आपण औषधं मिक्स करायला घेतली. त्यामध्ये रोगर असेल, त्यानंतर ॲमिस्टर टॉप, जे की करप्याच्या रोगापासून आपल्याला वाचवतं. औषधं टाकणं म्हणजे हा पण शेतकऱ्यांसाठी एक मोठा टास्क ठरला आहे. कोणते आधी टाकावं, कोणते नंतर टाकावं. त्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये प्रतिपंप एक स्ट्रेप्टोसायक्लिन पुडी घेतली. त्याच्यामध्ये तिचे प्रमाण 6 ग्रॅमपर्यंत असावे. त्यानंतर आपण ते औषध आपल्या पंपामध्ये टाकून घेतलं. पंपामध्ये औषध टाकत असताना आमचे छोटे बंधू नेमकेच ट्रॅक्टर घेऊन आले होते. अशा प्रकारे आपण सर्व औषध वगैरे पाण्यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर आपला जो पंप आहे त्याचे झाकण बंद करून घेतले. तेवढ्यात अंशू आला आणि तो म्हणाला, बाबा चला आपण विहीर खांदू. त्याला म्हणलं सध्या आपण हळद शिंपून घेऊ, तिच्या पैशातून आपण पुढे विहीर खांदू, आणि त्याला तिकडे पाठवून दिलं. त्यानंतर गजानन महाराज की जय म्हणून रश्शी मारली आणि बघतो काय आज एकाच रश्शीमध्ये पंप चालू झाला. काय माहीत गजानन महाराजाच्या नावाने त्याला पण एनर्जी आली काय माहिती. लगेच पंप उचलून घेतला आणि निघालो हळद शिंपण्यासाठी. चलो. तेवढ्यात आईसाहेब गाईला चारा घेऊन आली आणि म्हणाली, आरामाने शिपाई चुकाट्याचं. म्हणणारच ना, शेवटी आई आहे ती. असं करून हळद शिंपत असताना हे पण चेक करून घेतलं, पाणी व्यवस्थित पडतं आहे नाही पडतं आहे. अशा प्रकारे हळद शिंपत असताना समजतच नव्हतं हळद मोठी का मी मोठा आहे. पण कष्ट हे सगळ्यात मोठे आहे मित्रांनो. कष्टाशिवाय पर्यायच नाही. हे असे पिवळे आपले झाडं पडलेली आहे, त्यामुळे आपण स्प्रे घेत आहोत आणि ड्रिंचिंगसुद्धा करायची आहे. मी घेतो आता हळद शिंपून. तोपर्यंत तुम्ही ही फुल कशाचे आहे ते सांगा मला. पंप खाली ठेवतो ना ठेवतो एक नवीन संकट. आपल्या प्रेशरमुळे पाण्याच्या पाईप हा चिरला होता. त्याला जॉईंट करण्याचा प्रयत्न केला पण तो काही बसत नव्हता. शेवटी कसा तरी तो बसवला. त्यानेही आज परीक्षा बघण्याचंच ठरवलं होतं वाटतंय. शेवटी बसला बा एकदाचा. त्यानंतर आपल्याकडे स्क्रू नव्हते, त्यामुळे ताराचा आधार घेतला आणि त्याला तार मारून घेतला, जेणेकरून तो प्रेशरने आणखी सटकू नाही. तेवढ्यात मोटर चालू केली आणि बघून घेतलं एकदा तो परत सटकतोय का. तर तारामुळे थोडंसं पाणी गळत होतं, पण त्याला तेवढ्या पाण्याला काही हरकत नाही. त्यानंतर लगेच आपलं ट्रॅक्टर चाललं होतं लोकांचं पेरायला. नाहीतर आज मला एवढ्या उचापात्या करायचं काम नसतं पडलं, कारण की शेती तोच सांभाळतो. पण असो. त्यानंतर लगेच औषध उरलं होतं, तर म्हटलं वांगंसुद्धा एकदा फवारून घेऊ. तोपर्यंत आपली हळदसुद्धा चांगली दिसते, कारण आर्द्रता नसेल तर आपण त्याला ड्रिंचिंग करू शकत नाही. शेवटी वांगंसुद्धा शिपणं झालं. त्यानंतर भूक लागली होती म्हणून लगेच जांबाच्या झाडाकडे गेलो. एक जांब तोडला आणि मस्त खाऊन घेतला.
आतापर्यंत विकतचे खूप खाल्लेत, पण स्वतःच्या शेतातील जाम खाण्याची मजाच वेगळी आहे. त्यानंतर लगेच आपल्या टपामध्ये पाणी भरून घेतलं, कारण ड्रेंचिंग करायची होती, लाईनही सुद्धा जाणार होती. म्हणून आपण आणलेलं जे मायक्रोन्यूट्रंट आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते टाकताच त्याचं एकदम पाणी झालं. त्यानंतर आपल्या पंपामध्ये टाकण्यासाठी पाणी भरून घेतलं आणि पंपात टाकून औषध सोडण्यास सुरुवात केली. ते असं एक छोटंसं जुगाड केलेलं आहे. जुगाड करण्यात भारतातले शेतकऱ्यांचा कोणी हात धरू शकत नाही. आणि चला तर आजचे काम झालेले आहे पूर्ण. बघू आता 4-5 दिवसांनी आपल्याला याच्यातून काय रिझल्ट मिळतोय. धन्यवाद मित्रांनो.